छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। आज 2024च्या हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित झालेले अपक्ष उमेदवार आदरणीय बंडू काका बच्चा, आमचे मित्र आणि या मालेगाव शहराची ज्याला आपण म्हणू शकतो तांत्रिक दृष्ट्या टेक्निकल मुद्द्यावर चांगल्या चांगल्यांना घाम फोडणारी ही बुलंद तोफ निखिलदादा पवार, त्या वार्डाचे नगरसेवक ज्यांनी आताच आपल्याला संबोधित केलं ते मदन बापू गायकवाड, सुवर्णताई शेलार, राजेंद्रजी शेलार, भरतजी पाटील, जयवंतजी माळी, उत्तम आप्पा, त्याचबरोबर माझे जुने सहकारी गुलाबजी पगारे, दीपक आबा भोसले, आरकेअण्णा बच्छा आणि सर्वच बापूजी बच्छा, व्यासपीठावर उपस्थित सर्व तोला मोलाचे नेते कार्यकर्ते आणि समोर माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व तरुण मित्र, माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, मी काल परवा या ठिकाणी काहीतरी सभा झाली आणि त्या सभेमध्ये कोरोनाच्या कामाचा उल्लेख समोरच्यांनी केला. तदनंतर मी आपल्याला हे विचारू इच्छितो की कोरोना जाऊन आता जवळपास 4-5 वर्ष झालेले, जे काही आम्ही त्या काळात सेवा कार्य केलं असेल, त्याच्यानंतर काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या असतील, ज्या काही निवडणुका झाल्या असतील आणि कुठल्याही राजकीय कार्यक्रमाच्या मंचावर आम्ही कोरोनाचा कुठेही उल्लेख केला नाही. त्याचं कारण आताच मदन बापूंनी सांगितलं की आम्ही दोघं बंधू अगदी सर्वसामान्य कुटुंबातले आणि गेल्या 20 वर्षामध्ये तुमची सेवा करत करत मोठे झालो आणि 19 ला मालेगाववरच नाही तर संपूर्ण जगावर कोरोनासारखं संकट आलं आणि या संकट आलेलं असताना एक भीती, संकटाबरोबर एक प्रचंड अशी भीती या ठिकाणी निर्माण झाली होती. कारण संकट आता काही जुनी लोक राहिलेली नाहीये, पण ज्यांना काही त्यांनी ऐकलं असेल कधी मानमोडी, प्लेग आणि त्याच्यानंतर हे कोरोनाचं संकट आलेलं होतं आणि कुठे तरी वैज्ञानिकांनी सांगितलं होतं जर कोरोनाला जर हरवायचं असेल तर त्याच्यापेक्षा पुढे आपल्याला पळावं लागेल. ज्यावेळेस आम्ही महानगरपालिकेकडे, इतर शासकीय यंत्रणांकडे साध्या फवारण्याची मागणी करायचो तर ती सुद्धा पूर्ण होत नव्हती. मग आम्ही काही शेतकरी बांधवांकडनं 4-5 जी फवारणीचे ट्रॅक्टर्स असतात ते उपलब्ध केली. त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलं की जवळपास 3 महिने आपण या ठिकाणी फवारणी केली. जेव्हा असं वाटायला लागलं, थोडीस भीती निघायला लागली, तर आपली पुरुष मंडळी हातात थैली घ्यायची आणि घरून निघायचं की मी भाजीपाला घेऊन येतो, मी दूध घेऊन येतो. भाजीपाला घ्यायच्या निमित्ताने पोलिसांनी अडवलं की सांगायचं मी भाजीपाला घेतोय. कधी पोलीस सोडून द्यायचे, कधी 2 रट्टे घालायचे. या काही घटना घडल्यानंतर आमच्या लक्षात असं आलं
की भाजीपाल्याचं फक्त निमित्त असते ना, करोनाचं काय वातावरण हे बघायचं असं. कोणी वाचला तो ठीक आहे, पण काही ना चांगले रट्टे पडलेले आम्ही बघितलेले आहेत. मग आमच्याकडे तक्रारी पोलीस मारतायत, बाबा घराबाहेर कसं आहे म्हणजे भाजीपाला नव्हता. बरं ठीक आहे, मग आम्ही विचार केला की तुम्हाला घराबाहेरच निघू द्यायचं नाही, म्हणून आम्ही भाजीपाला अगदी तुमच्या दारापर्यंत आम्ही आणून दिला. आमच्या कार्यकर्त्यांनी, एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणून दिला. आठवतं ना तुम्हाला? त्याच्यानंतर कुठेतरी विषय निघाला, वाचण्यात आला की होमिओपॅथीची जी गोळी असते आर्सेनिक अल्फा म्हणून, की तिच्याने इम्युनिटी पॉवर वाढते आणि त्याच्यामुळे करोनाला आपण थोडस लांब ठेवू शकतो. म्हणून आम्ही त्या गोळ्यांचं वाटप चालू केलं. आमच्या एकता जिमखान्याची सगळी मशिनरी बाजूला करून काही तज्ञांकडून सल्ला घेऊन आमची काही पोरं ट्रेन करून घेतली आणि अहोरात्र त्या ठिकाणी त्या छोट्या छोट्या डब्या ज्या तुमच्या घरापर्यंत आल्या होत्या ना, त्याच्या मागे आमच्या कार्यकर्त्यांची आतोनात मेहनत होती. आम्ही 3 शिफ्ट मध्ये काम करायचो, रात्रंदिवस काम चालायचं. त्यावेळेस आम्ही हा नाही विचार केला की हा मदन बापूचा वार्ड आहे, तिकडे रस्त्याच्या पलीकडे माझा वार्ड आहे, फक्त आपल्या वार्डातच करायचं. संकट सगळ्यांना होतं, पण त्यावेळेस काही लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरात बसून होते. नगरसेवक काय आम्ही दोघच नव्हतो, या भागामध्ये जवळपास 24 नगरसेवक आहेत. सगळ्यात आधी आम्ही बाहेर पडलो. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस डॉक्टरांकडनं सेकंड वेव्ह जी आली करोनाची, तर त्याच्यामध्ये रेमडेसिवीर हे इंजेक्शन जे आहे त्याच्यामुळे करोनापासून आपल्याला वाचता येतं. जे करोना बाधित होते त्यांना ते इंजेक्शन दिल्यानंतर त्यांचा जीव वाचू शकतो असं ज्यावेळेस कळालं, तर आम्ही दीपक थिएटर जवळचं जे काही अशोका मेडिकल होतं, तो माझा कार्यकर्ता, त्याच्याशी या विषयावर चर्चा केली आणि कुठेतरी एक केंद्र शासनाची जाहिरात आली की नाशिक जिल्ह्यामध्ये 2 मेडिकल त्या रेमडेसिवीर साठी अलर्ट होणार आहेत. एक नाशिक शहरामध्ये आणि एक संपूर्ण नाशिक सोडून संपूर्ण ग्रामीण भागासाठी एक मेडिकल. त्याने मला सहज बसणं उठणं व्हायचं. त्याने विचारलं काय करायचं हवं. त्याला म्हटलं फॉर्म भरून टाक. त्यावेळेस रेमडेसिवीरचा एवढा काही विषय नव्हता, अगदी सुरुवातीचा विषय. फॉर्म भरल्यानंतर जसं रेमडेसिवीरचा विषय निघायला लागला तसं आम्ही ताबडतोब हॅक्टो नावाची जी कंपनी होती त्या कंपनीमध्ये इकडून तिकडून सोनं गहाण ठेवून वगैरे 10 लाख रुपये त्या ठिकाणी डिपॉझिट केले आणि त्याच्यानंतर रेमडेसिवीर ज्यावेळेस प्रत्येक पेशंटला लागायला लागलं त्यावेळेस आम्ही स्टॉक मागवायला सुरुवात केली आणि आम्ही ते रेमडेसिवीर आम्हाला पडायचं 1050 रुपयात आणि आम्ही द्यायचो 1150 रुपयामध्ये. आम्ही त्याच्यातला काही इंधन खर्च वगैरे काढला असेल आणि त्यावेळेस जे महोदय मी याच्यासाठी म्हणतो की मदन बापूंनी बरंच काही बोलून टाकलेलं आहे आणि मी परवा ते परत बोलले आणि मी खूप विचार केला की हा माणूस कधीच माझ्याबद्दल कधी बोलायचा नाही. त्याच्यानंतर एका कुठल्या तरी सभेमध्ये बोलले, यांनी करोना काळात टाळवरचं दोन्ही खाल्लं. माझा संताप झालेला होता. तर आम्ही काय केलं आमच्या जीवाला माहिती आहे आणि अनेक जे आमचे कार्यकर्ते त्यांना सुद्धा माहिती आहे. म्हणून मी कुठेतरी जवळची सभेची वाट पाहतो. एक तर गावाबाहेर निघता येत नाही. ज्यावेळेस तुमची सभा काका ध्यानाला असल्याचं समजलं आणि एक दिवसाआधीच ते काहीतरी बोलणं होतं, मग ध्यानाला मी त्यांचा तो काही समाचार घेतला. तुम्ही सगळ्यांनी युट्यूबवर बघितला असेल.
आणि मी अनेक याच्यामध्ये निर्धार सभेत सुद्धा मी बोललो होतो, त्याच्यानंतर फॉर्म भरण्याच्या सभेत सुद्धा बोललो होतो की मी जी घटना घडली असेल तिच्यावर बोलतो, ज्या घटनेला काहीतरी पुरावा असेल तिच्याबद्दल बोलतो, किंवा एखादी घटना घडली आहे पण ती तुम्हाला माहिती नसेल आणि ती जर आवश्यक असेल तर ती मी सार्वजनिक करतो. मी काय पट्टीचा आणि असा मूळचा वक्ता नाही, बोलता बोलता तयार झालेलो. मग त्या ठिकाणी उत्तर दिल्यानंतर माझ्यामध्ये आता तोंड गप्प होतील. परत कलेक्टर पट्ट्यातून परत तोच विषय काढला. वास्तविक कलेक्टर पट्ट्यात बोलताना विचार करायला पाहिजे होता. कलेक्टर पट्ट्याने सगळं जवळून अनुभवलेलो, पण खोटं बोल पण रेटून बोल. एक वेळा बोलला, 2 वेळा बोलला. मग मी एका आमच्या मित्राला, दुष्यंत माझा एक मित्र आहे, तसे आम्ही सगळे मित्रच होतो, त्याला आम्ही फोन केला. मला परत संताप झाला की म्हटलं आता कलेक्टर पट्ट्याच्या सभेमध्ये याला तासून काढू. माझा स्वभाव आहे, मी तसा मूळचा शांत, पण कोणी जर दिवसलं की मी कोणाला सोडत नाही, मग कोणी का असेल. तुम्ही विचार केला की हा इतका साधा नाही, हा याला इतक्या वर्षापासून मी विरोध करतोय, हा माझ्या बद्दल कधी चकार शब्द काढायचा नाही, आता सभेमध्ये माझं नाव घ्यायला लागलं. मग मी त्या मित्राला फोन केला, काय म्हटले असं कसं काय होतंय. आम्ही काय काय बोललो, कशा कशा पत्रकार परिषदा घेतल्या, ते घेतल्या, याचं फार वाभाडं काढलं. यांनी कधी एक चकार शब्द आमच्याबद्दल काढला नाही, आता मात्र प्रत्येक सभेत बोलायला लागला. म्हटलं याच्या मागे निश्चितपणे, कारण या माणसाला जे आहे ना कोणीच ओळखू शकत नाही, त्याला फक्त मी आणि बंडू काकाच ओळखू शकतो. त्याला आम्ही अगदी सुरुवातीपासून बरोबर राहिलो. फार कावेराज म्हणून मला संशय आला. ते मित्रांनी सांगितलं असं तर व्हायला नको होतं, तुमच्याबद्दल कधी बोलत नाही, पण मी पण ऐकलं, तुमची सभा ऐकली, त्याच्यावरून मला कळालं की हे काहीतरी बोलल्याशिवाय तुम्ही बोलणार नाही बुवा. त्यांनी पण काय आमच्या फक्त गप्पा झाल्या, काय चाललं काय नाही. नंतर मी परत स्वतः विचार केला आणि एकंदरीत एक विचार केला, असा केला की जे काही बंडू काका नावाचं जे वादळ या संपूर्ण तालुक्यात आणि आज जे शहरात धडकलाय, या वादळाचा परिणाम कुठेतरी याच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. ज्यावर पायाखालची वाळू घसरते तर त्यावर माणसाचा थोडा बॅलन्स जातो. म्हटलं कदाचित त्याचा परिणाम असेल, किंवा बंडू काका बरोबर सर सुनील गायकवाड जर नसता तर आपल्याला एवढा त्रास झाला नसता. आणि हा थोडासा रागीट आहे, काहीतरी चूक करेल. बंडू काका तर काही चुकत नाही. बंडू काका प्रत्येक गोष्ट एकदम पॉइंटशीर बोलतो, पॉइंट लिहून घेतो, त्याच्यावरच बोलतो. मला तसं नाही, कोणी सांग सुनील आबा बोला, मी लगे उभा राहतो बोलायला सुरुवात करीत. मग लक्षात आलं की चला आपल्याला दिवस कर. आणि मी जी अनेकाने जी भाषा करायचो ना, मी आधी सांगितलं की आम्ही मूळचे मित्र, नंतर तत्व बदलत गेले, तसतसा एकमेकांना विरोध केला, कधी युतीमधून जवळ आलो, परत लांब झालो. आणि अनेक या ठिकाणी जे बसलेले असेल, ज्येष्ठ पण असेल, त्यांनी बी मैत्री केली असेल. या ठिकाणी अनेक असे मित्र असतील एकमेकांचे, लंगोटी मित्र, ते काही कधी कोणाला एकमेकांना असं तुम्ही काय कार्यालयच बोलता ना. मग मला लक्षात आलं की साला आपण सार्वजनिक सभेमध्ये सुद्धा जसं मित्राची मी गप्पा मारतोय तसं मी बोलतो बुवा असं. मग याच्यातून बुवा काहीतरी याच्यातून शब्द सुटेल, मग आपल्याला याच्यावर टार्गेट करता येईल. आणि नंतर म्हणजे काही असेल त्याच्या डोक्यामध्ये फार पातळ इंद्री माणूस आहे. म्हणून मी आजपासून ठरवलंय, या ठिकाणी खूप विचार केला होता, शेखर कुठे, त्याला मी सांगितलं एक पोस्ट तयार करून ठेव की तुझा कलेक्टर पट्ट्याच्या सभेमध्ये समाचार घेईल आणि ज्यांना ऐकायचं असेल त्यांनी या. पण मी माझा मूड बदलला. आता मी अगदी सौम्य शब्दात आणि त्यांना मानपान देऊन याच्या पुढे प्रत्येक सभेमध्ये मी बोलणार. कारण आता हा मानपान त्यांचा फक्त 8 दिवसाचा राहील. एवढे दिवस तरी देऊन टाकू आपण, बरोबर आहे ना. 8च दिवस राहिले आता.
मग ठरवलं की त्याला इतके दिवस खूप तासलं, खूप वाबाडं काढलं, आता मात्र 8-10 दिवस, किमान 8 दिवस त्यांना सुखाची झोप, जे माझी झोप उडवायची गोष्टी करत होते, मी त्यांचा विचार करतो की मी त्यांना सुखाची झोप लागावी म्हणून फार काही ठिकाणी मात्र जे सत्य आहे ते बोलल्याशिवाय पण मी राहणार नाही. तुम्ही जे विकास पर्व जे काही चालवलेलं आहे तो किती खोटा आहे. कारण तुम्ही जर खरोखर विकास केला असेल तर मग रिक्षा भरून गाड्या भरून तो दाखवण्याची काही गरज आहे का? विकास काही दाखवावा लागतो त्यातच समजून घ्या की तुमचा विकास हा आम्हाला आधीपासून माहिती होतं. तुम्ही लोकांना टेक्निकल गोष्टी कळत नाही. निखिल दादांनी पण आता सांगितलं तुम्हाला की जी रस्ते 20-20 वर्ष टिकायला पाहिजे होती त्या रस्त्यांना आताच कडे जायला लागले. आता तो पूल तोडला, मोसम पुलावरचा परत बांधला. आता ज्यावेळेस तोडला त्यावेळेस त्याच्यात असे जाड सळ्या निघत होत्या. गज सोडा, सळ्या निघत होत्या. स्टील मोठ्या अशा पहारी सारख्या सळ्या निघाल्या त्याच्यामधून. आणि आता नवीन जो बांधला गेला त्याच्यात 6 इंच, म्हणजे आपण ते पडदीला बी टाकत नाही, ते 6 इंच 8 इंच असे गज वापरले गेले. या प्रकारचं स्टील वापरले. काही लोकांनी जाऊन विरोध केला की हे काय चाललंय. टेक्निकल इंजिनियर लोकांना विचारलं, ते म्हणे नाही नवीन टेक्नॉलॉजी आहे. अशी कशी टेक्नॉलॉजी म्हणजे काही कसं झालं. मग शेवटी मंत्री तो इंजिनियर, त्याच्या अक्कलपेक्षा या इंजिनियरला जास्त अक्कल आहे असं समजून चाललं. आणि नेमकं पुलाचं उद्घाटन केलं. नंतर नदीला पाणी आलं. एकीकडे हा पूल आणि तिकडे कुठे चिंचावडकडे बंधारा वाहून गेला वाक्याला. आणि इकडे हा पूल हलायला लागला पहिल्या पावसात. ताबडतोब धावपळ सुरू झाली. रात्री 11-11:30 वाजता तो जड वाहनांसाठी लगेच ते तिथं बॅरिकेड करून टाकलं आणि जड वाहनांना त्याला प्रयोजन केलं. नवा पूल आणि तो जड वाहनांसाठी वापरायचा नाही. आणि जी जड वाहनं जी आहेत ती आता कुठून जातात, जुन्या पुलावर. म्हणजे तो शब्बीर शेट्टी बांधलेला 50 वर्षाचा पूल तो आजही मजबूत आहे. तो जड वाहनं सोसतोय. आणि याचा हा 6 महिन्यापूर्वी बांधलेला पूल याला जड वाहनांना बदली केली. महाविकास कसं काय तुम्ही सांगा. त्याच्यात तळे पण गेले असा. मग ते काय घेतलं की नगरपालिका आयुक्ताला फोन झाला, बाबा काही चुकर डांबरचे पट्टे मारून दिले ते दिसायला नको तळे. जनता काही येडी ताबडतोब जनतेने लगेच सोशल मीडियात वगैरे ताबडतोब व्हायरल करून टाकलं. नवीन पुलाला तळे, डांबराचा लेख. आता तुमचा हा आपला रस्ता एवढा आपला मालेगावातला ज्याला म्हणतो आपण अनेक गावांमध्ये ज्यावेळेस जातो तिच्या गावाची एंट्री चांगली झाली की आपल्याला सुखद वाटतं. आणि एकाही जणांनी मला सांगितलं की तुम्ही कुठूनही फिरून आला, देवदर्शन करून या, नाशिकला कामकाज आटपून या आणि तुम्ही एकदम व्यवस्थित येतात. जसं गिरणापूर आले की तुमचं लगेच तोंड वाकडं व्हायला सुरुवात होती. त्याला कारण कोण? मी नगरसेवक शेर बाबा. नगरसेवक एवढा फटफुडी भेटत. याला कारणीभूत हेच आपले मंत्री महोदय. बाबा तुझा आणखी कोणते विकास. आता गुलाबरावांनी त्या याच्यात सांगितलं आपलं फॉर्म भरायच्या सभेमध्ये की तुम्ही सगळं जे विकास पर्व दाखवताय तुमचं, जरा आमच्या श्रीरामनगरच्या माता भगिनींची काय अवस्था आहे शौचालयाची, जरा ते पण जाऊन त्यांना दाखवा. त्यांना दाखवण्यापेक्षा, नागरिकांना दाखवण्यापेक्षा तुम्ही जे एकदा स्वतःहून जाऊन बघा की तुम्ही 15 वर्षात आमच्या आया बहिणींची शौचालयाची सोय सुद्धा करू शकलेली नाहीये. कसलं विकास पर्व. हा विकास फक्त तुमच्या टक्केवारीसाठीचा, फक्त टक्केवारीसाठीचा विकास. याचं प्रमाण सुद्धा आपल्या समोर आहे. 2004ला तुम्ही यांना निवडून दिलं त्यावेळेस तुम्ही यांच्या झोळीमध्ये पैसे टाकले, यांच्याकडे पैसे नव्हते. 100-200 रुपये आपल्या ग्रामीण भागातल्या मोलमजुरी करणाऱ्या आपल्या कुणबी असतील, आदिवासी असतील,
अशा माझ्या माता भगिनींनी एक एक दिवसाची मजुरी यांना दिली आणि पैसा एवढा दिला की निवडणूक लढवून जिंकून सुद्धा 16 लाख रुपये त्या ठिकाणी खाली उरले. आता आपण असं समजू याच्याकडे काहीच राहिलं नव्हतं, सगळं डावावर लावून टाकलं जे काही होतं बापदाद्याचं, आणि त्याच्यानंतर लोक वर्गणीतून निवडणूक लढला आणि त्याच्यानंतर सुद्धा तुला 16 लाख उरले. ते 16 लाख तुम्ही ना बंडू काकाला दाखवले ना सुरेश नानांना दाखवले, ज्यांच्या जेव्हा तुम्ही निवडून आले. म्हणजे 16 लाखामध्ये जरी तुम्ही धंदा जरी चालू केला असेल तर 20 वर्षात असा 16 लाखात कोणता धंदा आहे की तुमच्या आपल्या जिल्ह्यातच नाही, आपल्या तालुक्यातच नाही, आपल्या जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, तर परराज्यांमध्ये परदेशामध्ये तुमच्या प्रॉपर्टी झाल्या. असा कोणता आम्हाला बी शिकव, आम्ही बी नगर सोडतो, धंदा पाण्याला लागतो आम्ही. तुला आम्ही चालतच नाही. 10 वर्षापासून मला पाडण्यासाठी प्रयत्न करतो, रात्रंदिवस प्रयत्न करतो. सुरुवातीलाही केले, मध्ये सोडून देतो, परत म्हणतो की चला हा कुठंतरी नडेल आपल्याला. असे कोणते धंदे आपला काय उलटा नागरिक चालत ते नाही बोलत. मी फार सुसंस्कृत आहे, अमुक आहे, तमुक आहे. अरे किती एवढं बनवशील लोकांना तू. इकडे तू सुसंस्कृताचा आव आणतो आणि बाकी तुझे मागचे धंदे काय चालू आहेत. तू लोकांना एवढा दबावामध्ये ठेवतोय, दहशतीखाली वावरायला भाग पाडतोय. ते आपलं संगमेश्वर, बरीच आपली मंडळी संगमेश्वरची आहे. आता बापू बोलला सगळी तिकडची विस्थापित होऊन आलेली मंडळी या ठिकाणी निवास करायला लागलेले. तू हिंदुत्ववादी आमदार, तू जे विस्थापित झाले 2001च्या दंगलीमध्ये, आता मला एक तुम्ही सांगायचं की 2001 नंतर तिकडं घर विकून एकही माणूस इकडे आलेला नाही का. अनेक जणांनी घर आपल्या प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी विकल्या. तुमच्या प्रॉपर्ट्या माती मोल भावात विकून तुम्ही इकडे निवास करत आहात. मग हा हिंदुत्ववादी जर होता तर यांनी तुम्हाला संरक्षण का नाही दिलं. आपल्या तिकडचं एवढं वैभव, आपलं मामलेदार गल्ली, पवार गल्ली, गुरव गल्ली, भावसार गल्ली, मातामठ तालिमीचा भाग, आपला सराफ बाजार, टिळक चौक, आताची काय अवस्था झालेली. त्याच्यासाठी तू काय केलं, तू आल्यानंतर रोखलं का. आज हिंदुत्वाच्या नावाने मतं मागायला निघालाय. हिंदूंसाठी काय केलं, अरे हा आमचा मालेगाव भीमादादा गवळींचा आणि नानासाहेब कुलतांबेकरांचा आहे, ते असे जर तुला चपलेने हर चौकात घडलं असतं तुला. आज ते हयात नाहीये. लढता लढता त्यांनी भीमादादांनी संन्यास घेतला. नानासाहेब जोपर्यंत वय झालं तोपर्यंत थांबले नाही. तुमच्या आमच्यासाठी कायम लढत राहिले. ते हिंदुत्व आम्ही पाहिले, तुझं हिंदुत्व आम्ही कशाला मान्य करू. तू कत्तलखान्यांना परवानग्या काढून देणारा करोडो रुपयाचा आम्ही विरोध केलेला असताना सुद्धा तू कॉलेज मैदानाची जागा तुझं आणि हिरेंचं जमत नाही म्हणून ती ईदगाह कमिटीच्या घशात घालायला निघालेला ठराव केला तू महानगरपालिकेमध्ये. आम्ही विरोध केला, तुझे नगरसेवक पळून गेले. आम्ही नंतर कॉलेज ग्राउंडला 55 लोकांच्या विरोधात आम्ही फक्त 9 नगरसेवक भाजपचे त्या ठिकाणी विरोधात करत होतो. ठराव बहुमताने झाला. आम्ही उठलो कॉलेज ग्राउंडवर, कॉलेज मैदानावर त्या ठिकाणी आंदोलन केलं. तुमच्याकडे आम्ही सह्यांची मोहीम घेऊन आलो. मग जसं एखादा ऋषीमुनी तपस्येला बसला आणि तपस्या जशी खडतर होत जायची तस इंद्राचं सिंहासन हलायला लागायचं. मग इंद्र ताबडतोब कुठे, एक तर विष्णुदेवाकडे जा, नाही तर महादेवाकडे जा, सांगायचं की मला वाचवा, माझं सिंहासन हलतंय. याची तपश्चर्या किंवा याला जर तुम्ही आशीर्वाद देऊन टाकला तर मला या सिंहासनावरून उतरावं लागेल. हा ताबडतोब राजाराम जाधवला घेतलं. स्थायी सभापती होता राजाराम जाधव, त्याला घेतलं. मुंबईत गेला, गेले. आता नवीन सुरुवात झाली ना, त्याच्यामुळे एखाद्या भाषणात असं होईल. आणि तिथून तो मागणी केली एकनाथ शिंदेना, हा जो ठराव आमच्या महानगरपालिकेने केलेला आहे हा विखंडित करावा. आम्ही आंदोलन केल्यानंतर मग त्यावेळेस तुला आठवलं नाही की वा या भागातलं हिंदूंसाठीच एकच असं स्थान आहे की जिथे आपली मुलं जी पोलीस ट्रेनिंग साठी आपली प्रॅक्टिस करतात. आमच्या माता भगिनी शुगर झाली की फिरायला तिथं जातात. त्याच्यानंतर
आम्ही कॉलेज जीवनामध्ये त्या ग्राउंडवर क्रिकेट खेळलेलो आहोत, कबड्डी खो खो खेळलेलो आहोत, असे तुमच्यापैकी बरेच जण त्या ठिकाणी खेळले असेल. ते आपलं जसं काही त्या ग्राउंडशी आपलं एक वेगळं नातं त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो आपण. आणि ते आपली अस्मिता असलेलं ग्राउंड, तू फक्त तुला राग आला हिरेनचे संस्थेचं ग्राउंड काढून घ्यायचं, हिरेनने कधी आम्हाला अडवलं नाही. आणि तू जर ते डायरेक्ट ईदगाह कमिटीला ईदगाह कमिटी जर तिथं पूर्ण ग्राउंडला जर मिनारांचं हे करून टाकलं तर मग ते पण गेलं. आणखी किती गोष्टी सांगू तुम्हाला. याचं हिंदुत्व आणि ते हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही चाललेलं आहे ना, त्या लोकांना पण माझी बोलायची इच्छा होते, पण मी त्या परिवारातला आहे म्हणून जास्त बोलू शकत नाही. जे काही हिंदुत्वासाठी केलं असेल तर आम्ही केलेलं आहे. कारण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून त्या महानगरपालिकेत जातो, त्याचा अधिकार फक्त नगरसेवक एवढाच राहतो, त्याला कुठल्याही पदावर जाता येत नाही. कारण कुठल्या पदावर जर जायचं असेल तर मुस्लिमांची पण मतं लागतात, आणि मुस्लिम आम्हाला कधीच मत देत नाही. आमचे मैत्रीचे संबंध असू द्या नाही तर किती पैसे देऊ द्या, ते आम्हाला स्थायी सभापती कधी होऊ देत नाही, उपमहापौर कधी होऊ देत नाही. तरी आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो, हिंदुत्वाचं काम करावे आम्ही खरे आहोत. तू आम्हाला हिंदुत्व शिकवते लोकांना. आता ते पण तुम्हाला एक आणखी उदाहरण देतो. मी काय बोललेलो आधी, जे खरं घडलेलं असेल त्याच्यानंतर ते तुम्हाला माहिती असेल ते बोलेल, जे काहीतरी घडले पण तुम्हाला माहिती नाही ते मी सार्वजनिक करेल. आता एक मुद्दा तुम्हाला एक लक्षात आला असेल, एक मोठा कार्यक्रम झाला विद्यापीठाचा उद्घाटनाचा. जसं काही आता उद्या परवा आचारसंहिता लागेल म्हणून आज कार्यक्रम घ्यायचा आणि संपूर्ण मतदारसंघ बोलायचे, जेवणावळी वगैरे सगळी व्यवस्था केली. त्याच्यानंतर पंकजराव टंग जे आहेत, पंजाबराव टंग, जे हवामान अंदाज देतात आणि तंतोतंत अंदाज त्यांचे खरे ठरतात. त्याच्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे कलेक्टरकडून वेधशाळेचा अंदाज घेतला आणि 4 तारीख काढली. 4च होती ना, 4 तारीख काढली की 4 तारखेला वातावरण एकदम चांगलं राहणार आहे, कुठल्याही प्रकारचा पाऊस वगैरे काहीच होणार नाही, अगदी निरभ्र असं आकाश असणार, ऊन असणार. एवढे गोळा केले, कुठून कुठून आणले. आपलं मतदारसंघ सोडा, मतदारसंघाचे बाहेरचे नांदगाव मतदारसंघ, चांदोड मतदारसंघ हे कमी पडले की काय, धुळे मतदारसंघ, नंदुरबार मतदारसंघ, पार ते कोकणात पण चालू पेठ सुरगाण. तिथून लोक बोलवले, या बघा मी विद्यापीठ केलं, विद्यापीठ केलं. तर ते पण खोटं होतं, ते मी नाही बोललो, ते आदुगिरीने सांगितलं. त्याची मंजुरी म्हणे काय नामराव खडसेंनी घेतली होती, पण ते सरकार बाहेर गेले, या भाऊने ते घेऊन आलं. म्हणजे असे माझी बरेच कामं पळवतो. आणि झालं काय, कुठल्याही प्रकारचं वातावरण असताना धो पाऊस पडला. कुठेतरी एखादं करताना कोणाला जेव पण घालायचं असेल ना, तर ते नियतीने, आपली नियत जी असते ना ती चांगली असली पाहिजे. आपलं मन चांगलं पाहिजे, मन साफ असतं. याचा काय पैशात जीव जातो. एकीकडे करत असेल एवढ्या लोकांना जीव घालायचं, पण साला पैसा जास्त जातो. ते भगवंताला मान्य झालं नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कार्यक्रमाला जवळपास 12-14 मंत्री काहीतरी येणार होते. एक तरी मंत्री आला, कोणाला माहिती सांगा एखाद्याने, का बरं नाही आला माहितीये कोणाला? नाही माहिती, मी बोलू. तर मंत्री याच्यासाठी आले नाही. कृषी मंत्री म्हणजे कृषी खात्याचं विद्यापीठ, कृषी मंत्री धुळ्याला होते, धनंजय मुंडे. त्याच्यानंतर अजितदादा पवार सभा करत 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 नगरपर्यंत येऊन लागले. इकडे शिंदे साहेबांचा विमान तयार, हेलिकॉप्टर. गिरीश भाऊंनी मदन बापूला 2 दिवसापूर्वी विचारलं, का रे म्हणे मला काहीतरी ऐकावं की माझा फोटो त्यांनी असं तसं येते. बापूचं ते गिरीश भाऊचं चांगलं जमतं. लगेच मदन बापू हाय गिरीश भाऊचा एकदम पक्का, आपलं फक्त राजकीय, त्यांचं काय संबंध आहे मला माहिती नाही. सांगितलं की भाऊ तुमचा फोटोचा क्रमवारी चुकली, त्या फोटोच टाकला नाही. गिरीश भाऊ म्हणजे मी येत बी नाही, आपले गिरीश भाऊ येत नाही म्हणून देवेंद्र भाऊ बी येत नाही. हे झालं आमचं भाजपवाल्यांचं.
बाकीचे इतर जे मंत्री होते, राष्ट्रवादीचे होते, जे शिंदे सेनेचे होते, ते का आले नाही? बंधूंनो, यांनी कुठंतरी गुपचूप जसं पाहिलं की साला आता ही जी महायुतीकडची लोकसभेला पाहिलं की साली जी आपला जो गठ्ठा मतदान होतं, आदिवासी, मुस्लिम, दलित, ही मतं आता महायुतीला मतं द्यायला तयार नाही. मी परत चुपचाप लाईन लावायला सुरुवात केली. व्यायी आहेच ठाण्याला, त्याच्या मार्फत, आणि ते कुठंतरी श्रीकांत शिंदेना कळून गेलं. श्रीकांत शिंदेने सगळ्या मंत्र्यांना छापलं की एकाने त्याच्या कार्यक्रमाला जायचं नाही. ऐन वेळेवर शिंदे सेना उमेदवार आणेल कुठून, म्हणून ते तिकीट आलेलं आहे. ही खरी गोष्ट आहे. नाहीतर आता काय आपली एवढी पोच नाही, नाहीतर श्रीकांत शिंदेना फोन लावून विचारलं असतं आपण खरं काय ते तुम्ही सांगून टाका. तर अशी ही परिस्थिती, म्हणजे हा माणूस कुठंच प्रामाणिक नाही, कुठं प्रामाणिक नाही. आणि अचानकपणे म्हणजे त्या मतांसाठी उबाटाकडे जायचं, ते नाही मिळालं तर लगेच मग मी हिंदू आहे. असं कसं हिंदुत्व? आणि बाकीचे काही येडे आहेत का? तू काही सांगशील नाही, 20 वर्षात समजून जातं माणसाला. माणूस ओळखायला वेळ किती लावतो? आपण येडे की इतका उशीर झाला, असंच म्हणावं लागेल ना. यांनी केलं काय ना? संगमेश्वरची आपली अस्मिता, जे हिंदुत्वाचं वातावरण होतं, श्रीरामनगरचं हे ते, असं भगो वादळासारखं कायम राहायचं, कायम भगवे लेडे राहायचे. तर दत्ता भाऊंचं वारं, सुरेश भाऊंचं वारं, श्रीराम सोनवणे वेगळं, कैलास तिसगे, मोहन तिसगे, मच्छिंद्र आयरे, विलास बिरारी, हे असे आमचे सगळे मित्र. तिकडे रामा मिस्त्री, तिकडे गेलं चांपाकडे दिलीप पवार, सुनील काळे, नथुबाबा जगताप, दिसतात का नाव तुम्हाला कुठे? कदाचित म्हणजे काही हयात आहेत, पण तुम्ही त्यांचं कर्तृत्व बघून घ्या. त्यांनी हिंदुत्वासाठी काय काय केलेलं होतं. ह्या काकाला 10 मिनिटं बोल दिसतो. काकाला मत देणार आहेत ना? मला बोलू द्या. तर हे जे सगळं, ही मंडळी, त्यांच्याकडे बघून बघून मी शिकलो. संघटन बांधणी कशी करावी, कामं कशी करावी. सुरेश गवळीचं तुम्हाला माहित असेल, जेव्हा मी पहिल्यांदा नगरसेवक झालो तर असं मानलं जायचं की ह्या हिंदू भागामध्ये सगळ्यात चांगलं काम जर कोणी करायचं तर सुरेश गवळे. तो बाबी तसाच होता. सकाळी उठला, फक्त ब्रश घेऊन निघायचा. सुरुवात केली गटरी पाहायला की एखाद्या घरात नाही पेस्ट आणले, त्याचा पेस्ट घ्यायचा, परत दात घासत घासत पुन्हा वाट फिरून घ्यायचा. एखाद्या घरात सांगायचा हे चल चहा ठेव. सुरेश गवळी खिसा नव्हता, पण माणूस एक नंबर होता. यांच्याकडून शिकलो. जेव्हा हे मला समजायचं ना, नवीन नगरसेवक झालो, तुम्ही सुरेश भाऊ प्रस्ताव कसे लिहितो, याद्या कशा देतो, मी त्यांचं सकाळी सकाळी लवकर जाऊन बसायचो नगरपालिकेमध्ये. आणि जसं ते यायचे, त्यांच्या हातात कागद दिसला की मी त्यांच्या मागे मागे. म्हणजे आपला कक्ष आहे, नियंत्रण कक्ष ना, तर त्याच्यामध्ये जेव्हा ते कामाला ते जे काही काम असेल ते तिथं सबमिट करावं लागायचं कागदावर. ते बघायचो, साईडला थांबायचो. सुरेश भाऊ गेला की मी लगेच तिथे जायचो. त्यांना सांगितलं सुरेश भाऊने काहीतरी आता कागद दिला, पत्र दिलं, कसं आहे ते पाहू द्या. मग ते मी बघायचो, वाचायचो, हे ते. असं मला ते काही माणूस एका कागदावर नाही शिकत ना. अनेक विषय असतात, वेगवेगळे असतात, प्रत्येक कामाचे प्रस्ताव वेगळे असतात, भाषा वेगळी असते. असं बऱ्याचदा आम्ही ते करायचं. ते कोणतरी सुरेश भाऊ सांगत, कारण जुना नगरसेवक मी नवा, हा येत बा आणि तुला कागद तपासतो. आता मला शिकायला होतं, मी तपासतो. सुरेश भाऊ वेगळा डाऊट ना. एक दिवस सुरेश भाऊनी सुनील काळेंच्या घरामध्ये काही जेवणाचा कार्यक्रम होता नगरसेवकांना, तिथे मनावर चढी बसला. ते बी सहकारी शिकायला होतं ना. ते अशी ही सगळी मंडळी ज्यांच्याकडे बघून आम्ही शिकलो, वाढलो. आज तुम्ही बघा आम्ही मालेगावला काय देतोय. असे सगळे लोक यांनी हळूहळू षडयंत्र करून संपवून टाकले. आज तुम्ही बघा, जे काही संगमेश्वरचं जे वातावरण होतं, गणपती उत्सव असतील, शिवजयंती असेल, हे कुठं सटन नाक्याशिवाय कुठे टिकलंय?
सटाणा नाक्याचा गणपती पाहायला तुम्हाला रस्त्यावर तिकडे यावं लागतं, एवढ्या लांब संगमेश्वरात जावं लागतं। अशा मिरवणुकांमध्ये तुमचा बालेकिल्ला असे लोक का तयार केले नाही, असे मजबूत लोक की ज्यांनी 5-10 लाख रुपये टाकून असे उत्सव साजरे केले गेले पाहिजे होते। नाही त्यांना कमवू दिलं तर कमीत कमी त्यांना उत्सव काळात दे तरी। फक्त निवडणूक आली का त्यांना पहिले 1100 द्यायचं, 500 द्यायचा, निवडणूक आली की बोलून बोलून मग 11,000 घे, 21,000 घे। ही मंडळांची किंमत करतो करता परत चुकलो। तर बंधूंनो, हे वातावरण बदलायचं। आणि हा हे सांगताना मी विसरलो की या सगळ्या याच्यामध्ये फक्त मी एकटा वाचलो। माझ्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न चालले मला संपवण्याचा, पण मी वाचलो। कारण मी इतका काही साधा पैलवान नाही, मी कायम तेल लावलेलं असतं। आहे मी पण कुस्ती पण केलेली आहे, प्रकाश तालमीमध्ये पण मी जायचो। तर इतका साधा पैलवान मी पण नाहीये, तर म्हणून मला थोडासा घाबरतो की असं लोक म्हणतात। तो जर मालेगाव कोल्हे घाबरत असेल तर फक्त तुम्हीच घाबरत। तर असं कसं काय, एवढा मोठा मंत्री आता येणारा का म्हणजे उपमुख्यमंत्री होणार, निवडून इतर होईल। आणि आपले मुख्यमंत्री त्यांनी आमचे पुढे पुरा काय मालेगावात झाला काय पुरा महाराष्ट्र सत्याला जनतेने ठरवून घेतलेला आहे। म्हणून मी मगाशी बोललो की इथून पुढे मी त्यांना 8 दिवस एकदम रिस्पेक्टने बोलेल। जसे आता 2 वेळा चुका झाल्या, पुढच्या भाषणामध्ये मी निश्चितपणे विचार करेल की माझ्याकडनं त्यांना अरे होणार नाही, त्यांचा सन्मान कुठेतरी दुखावला जाईल, असं कुठलेही कृत्य माझ्याकडनं होणार नाही याची नक्कीच मी काळजी घेण्याचा प्रयत्न करेन। पण त्यांनी जर खूपच जास्त आती केलं तर माझ्या मर्यादे पलीकडे गेलं तर मात्र मी त्यांना सोडणार पण नाही, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो। आणि येणाऱ्या 20 तारखेला बंडू काकांची निशाणी 11 नंबरवर, त्याचा अनुक्रमांक 11 नंबर असेल। आपला प्रभागाचा नंबर पण 11 आहे, बरोबर आहे। बंडू काकाला आम्ही उभं राहिलो का आम्ही 2 1 दिसतो, समोरासमोर उभं राहिलो जय विरू काही एक बोलला तर जय विरू म्हणजे तू धर्मेंद्र, तो अमिताभ बच्चन म्हणलं। मी तुला काय सांगलं की जे घडेल जे कोल्हे माहित नाही त्यांना उलगडा करत, म्हणजे सगळ्यातले माहित तर कोणी बोलू पावत नाही, ते मला किंमत म्हणून मी बोलत एवढंच। तर 20 तारखेला 11 नंबरला बटन रिक्षा या निशाणासमोर बटन दाबा आणि प्रचंड प्रचंड बहुमताने बंडू काकांना विजयी करा। हा आपला शेवटचा आशेचा किरण आहे आणि ही पण आमची शेवटची लढाई आहे। या लढाईमध्ये जर आम्ही हारलो तर आम्ही तुम्हाला कायमचा जय श्रीराम करून आता आम्ही थकलो। आता विरोध तरी किती करायचा, आम्ही तुमच्यासाठीच करतोय। जे ड्रग्ज वगैरे जे प्रकार आहेत ना, तुम्हाला अजून नाही करणार, तुम्हाला त्याची सुरुवात झालेली आहे। ड्रग्ज आपण विचार केला नव्हता, दादागिरी इतकी भयंकर की संगमेश्वरात मी जातो तरी लोक म्हणतात आम्ही गुपचूप करतो, आम्हाला उघडणे होता येणार, आम्हाला त्रास होईल, मत तर तुमलेच शेतात फिरता येणार, असं कसं चालेल। या मालेगाव शहरात इतकी दहशत मी पहिल्यांदा पाहिली। सरकारीच्या निवडणुका नव्हत्या, लोकसभेला तर काही विषयच येत नाही, फक्त रॅल्या काढा, मोदींना बोला मत पडले। तर आता ह्या निवडणूक मी पाहतोय की लोक दहशती आले। अरे घाबरायचं नाही, जर तुम्ही सगळे मिळून जर आता हात एकवटला ना तर ही वज्रमुठ तयार होते आणि हिची जर एक मारली तुम्ही तर चांगला चांगला धाराशय होऊ शकतो। तुमच्यातल्या ताकदीला ओळखा, आम्ही तुम्हाला जागृत करायला आलो, तुमच्या ताकदी जी आहे तिला जागृत करायला आलो। साथ द्या आम्हाला, तुमच्या हिंमत नाही ना तर आम्हाला साथ द्या, आम्ही लढतो पण आम्हाला बळ द्या, आमच्या हातामध्ये तुमचं बळ येऊ द्या, मग बघा आम्ही कसं यांना सरळ करतो। याचे धंदे बिंदे काय जे चालतात ना, लोकांना खोटे आरोप करतात, याचे सगळे धंदे आम्ही बंद करून टाकतो। दादागिरी 4 टन नगरसेवक आहे, भाऊ नगरसेवक केला, तो किती सुसंस्कृत आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच्या इतका पाया कोणीच पडत नसेल तर त्याला आशीर्वाद मिळतात। तर आम्ही आजपर्यंत कधी चालून कोणावर कधी गेलेलो नाही, एवढी ताकद असून सुद्धा आम्ही चालून कधी कोणाकडे गेलो नाहीत। आम्ही कधी आमचा मुलगा चुकला असेल, त्यांनी मार खावणारा असेल, काही झालं असेल तर आम्ही त्याला आणून परत 2 धपाटे आम्हीच टाकले असतील, त्याचं आम्ही समर्थन करून पोरं पाठवलं नाही कोणाच्या मायबेटीच्या मुलाला मारायला। इथे पदोपदी त्याच गोष्टी चाललेल्या आहेत।
राजकीय याच्यातून त्याच्यातून धमक्या देणं हे सगळं संपवायचंय. मातांना आशीर्वाद द्या, बळ द्या एवढीच विनंती करतो आणि 20 तारखेला रिक्षाला मतदान करा आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.